हाय फ्रेंड्स, कसे आहात सगळे? मजेत ना? मी पण खूप मजेत आहे. आणि आता वाजले जवळजवळ 6 वाजत आलेले आहे आणि मस्त असा व्ह्यू आहे मागे, छान वाटतंय. आणि आताच फ्रेश झाले आणि मस्त चहा घेतला. आणि आज आहे ना नाशिकमध्ये एक छान प्रोग्राम असतो गंगेवर, तर तिकडे जायचं आहे. तर तुम्हाला पण दाखवेल. तुम्हाला तर माहीतच आहे की होळीच्या दुसऱ्या दिवशी वीर नाचवतात. तर आमच्या गंगेवर पण वीर नाचवतात. तर वीर कसे नाचवतात, तिथे काय गर्दी असते, काय असतं, दरवेळेला मला बघायचं असतं, पण मी पण कधी गेलेली नाही आहे. पण यावेळेला मी आज जाणार आहे. पण त्याच्या आधी मला घरातला स्वयंपाक करून जावं लागेल. तर पटकन आहे ना मी हे घेऊन येते. आज पौर्णिमा पण आहे, तर माझं ना सकाळी राहिलं आहे, नारळ आणायचं आहे आणि कलश भरायचा राहिला आहे. तर जाऊन कलश भरून येते. आणि आज सासूबाईंना बरं नाही आहे, तर त्यामुळे आज देवपूजा मीच केली होती. तर आता मी जाऊन नारळ घेऊन येते आणि काही भाजीला घेऊन येते. पटकन स्वयंपाक करते, म्हणजे ना 7च्या आत रेडी राहते. मग 7 वाजता आपण जाऊया 1 तासाने आणि गंगेवर, आणि बघूया काय असतं हे वीर. मला पण बघायचं आहे आणि ते कसं सेलिब्रेट करतात, त्याच्या मागची कथा काय आहे, सगळं ह्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर चला जाऊ आणि पटकन आवरून घेते. चला तर मग भेटू गंगेवर. स्वयंपाक वगैरे करून मी आणि माझे मिस्टर आम्ही निघालो आहे गंगेवर, जिकडे हे जे कार्यक्रम होतात. म्हणजे ना गंगेवर आहे ना सगळ्या नाशिकमधले जे पण लोक आहेत ते पण येतात, म्हणजे तिथे बघायला. आणि ज्यांच्या घरी वीर असतात, म्हणजे त्यांच्या देवाऱ्यावर आहे ना चांदीचा टाक असतो, तर तो नारळामध्ये ठेवून, नारळाच्या वाटीमध्ये आणि लाल कपड्यामध्ये बांधून, आणि ते हातात घेऊन असतात बघा. प्रत्येकाच्या हातामध्ये लाल खोबऱ्याच्या वाटीमध्ये आहे बघा, ते लाल कपड्यात बांधलं आहे. आणि ते घेऊन आणि तिथे ना ताशा ढोल असं असतं आणि ते वाजवतात आणि हे नाचतात. तर अशी प्रथा आहे. आणि ही प्रथा जी आहे वीर नाचवण्याची, तर ही जवळजवळ 300 वर्षापासून आहे नाशिकमध्ये. आणि संध्याकाळी 6 वाजल्यापासून लोकांची जो गर्दी चालू होते, तर रात्री 10 आणि 11 वाजेपर्यंत. आणि हे जे लाल कपड्यामध्ये खोबऱ्याची वाटी आणि त्यामध्ये तो जो टाक असतो वीराचा, तर हे ज्यांच्या घरी असतं ते त्यांच्या देवाऱ्यावर ही देवता असते आणि ते दरवर्षी नाचवावं लागतं. आता आम्ही पहिल्या घरी जे राहत होतो ना, तर माझ्या पहिल्या घरी, तर तिथे पण समोरचे जे आहे, तर ते पण त्यांच्या मुलाला घेऊन जायचं. आणि ते ना जेंट्सलाच चालतं, म्हणजे असं काही नाही, लहान मुलगी असले तर चालेल, पण जेंट्सला जास्त करून वीर बनवतात आणि वेगवेगळ्या वेशभूषा करतात. आणि जसं की शिवाजी महाराज आहे, संत तुकाराम आहे, कालिका आहे, परत शंकरजी आहे, अशा वेगवेगळ्या देवांची वेशभूषा केली जाते. आणि त्यानंतर तिथे जातात आणि मस्त ते वीर नाचवतात, त्यांची पूजा करतात आणि ते घरी आणतात. आता याची प्रथा अशी चालू झाली की 300 वर्षापासून बेलनकर म्हणून बेलगावकर म्हणून आहेत, तर त्यांच्या घरापासून ही प्रथा चालू झालेली आहे. म्हणजे ना एका मुलाचं लग्न मोडलं होतं आणि तो मुलगा म्हणजे नवरदेवाच्या वेशामध्ये सगळीकडे फिरायचा. तर त्यानंतर ही प्रथा चालू झाली असं म्हणतात. आणि मी खूप जणांना विचारलं, तर ते बोलले की तेव्हापासून ही प्रथा चालू झालेली आहे. आणि अशी म्हणजे ज्या लोकांचे लग्न वगैरे जमत नाही किंवा ज्यांच्या याच्यामध्ये काहीतरी अडचणी येतात लग्न जमण्यासाठी, तर अशा व्यक्तींनी आहे ना ते जे पारंपरिक जे त्यांच्या पूर्ण म्हणजे घराण्यात चालू आहे, बेलगावकर म्हणून आहे, त्यांच्या घरामध्ये जी वीरची प्रथा आहे, तर तिथे त्या वीरला जाऊन नवस बोलायचा, त्यांचा नमस्कार करायचा. आणि मग त्यानंतर तुमचा म्हणतात तुमची इच्छा पूर्ण होते आणि त्या मुलींचं लग्न जमतं. तर इथे गंगेवर आहे ना असे पण काही लोक आहेत ज्यांचं लग्न जमत नाही किंवा ज्याच्या अडचणी आहेत, ते पण लोक इकडे येत असतात. आणि तुम्ही बघू शकतात की गंगेवरची रेलचेल म्हणजे सगळीकडे आहे ना, म्हणजे अगदी दिवाळी असो, दसरा असो, शिमगा, म्हणजे जे पण असो, इथे गंगेवर खूप गर्दी असते आणि इकडे सगळ्या पूजा अर्चा होत असतात. आणि तुम्ही बघू शकतात लोक किती मनापासून पूजा करत आहे, आपल्या गंगेचं दर्शन पण घेत आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता की गंगेवर किती गर्दी आहे आणि एक प्रकारची यात्राच भरलेली आहे. आणि छोटे छोटे अगदी क्यूटसे मुलं जे आहेत
तर ते वेशभूषा करून आलेले आहेत, तर मी तुम्हाला दाखवतेच त्या मुलांची वेशभूषा. तर असा हा आमच्याकडे वीरचा कार्यक्रम साजरा केला जातो. तुमच्याकडे वीर कसे नाचवतात कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आता घरी जायची वेळ झालेली आहे, कारण अजून जेवण बाकी आहे. 9:30-10 वाजलेत आणि आम्ही आता निघालो आहे आमच्या गाडीकडे, परंतु खूप सारे लोक आहेत ते आत्ता येत आहेत. चला तर मी तुमची रजा घेते. बाय बाय.